नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय नावाचं आपलं अर्थशास्त्राचं जे पहिलं प्रकरण आहे, त्या पहिल्या प्रकरणातील काही भाग आपण पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेला होता. त्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आणि व्याप्ती आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांच्याबद्दल आपण पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली होती. आणि आज आपण अर्थशास्त्राची जी दुसरी शाखा आहे, ती शाखा स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्राविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. स्थूल अर्थशास्त्र हे समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र या नावानेही ओळखले जाते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र या नावानं देखील त्याची ओळख आहे. स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीतील मॅक्रो हा जो शब्द आहे, तो शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रॉस या शब्दापासून घेतलेला आहे. आणि मॅक्रॉस या शब्दाचा इंग्रजीतील अर्थ लार्ज किंवा ॲग्रिगेट असा आहे. आणि लार्ज किंवा ॲग्रिगेट या शब्दाचा मराठीत अर्थ आहे मोठा किंवा समग्र किंवा स्थूल. स्थूललाच आपण त्या ठिकाणी एकूण असं देखील म्हणतो बा. म्हणजेच यावरून स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, समग्र मागणी, समग्र पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या समग्र पातळीवरील आर्थिक घटकांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून हे स्थूल अर्थशास्त्र समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या असा हा पुढचा भाग आहे बा. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित अशा समग्र घटकांचा प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक अशा मोठ्या समग्र म्हणजे मोठ्या घटकांचा अभ्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात केला जातो.
म्हणजेच आर्थिक घटकांच्या बेरजांच्या स्वरूपातील एकूण परिमाणांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळं स्थूल अर्थशास्त्राचं जे स्वरूप आहे ते स्वरूप समुच्चयात्मक स्वरूपाचं आहे. हा झाला समग्रलक्षी अर्थशास्त्राचा किंवा स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ. स्थूल अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपल्याला पाहिजेत. स्थूल अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक जे एल हॅन्सन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्राची केलेली व्याख्या अतिशय सोपी अशी व्याख्या आहे पहा. हॅन्सनच्या मते स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. अशी व्याख्या प्राध्यापक हॅन्सन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्राची केलेली आहे. म्हणजे हॅन्सन म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार असेल, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, म्हणजे इथे एका व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीचा विचार केला जात नाही किंवा एका व्यक्तीने केलेल्या बचतीचा विचार केला जात नाही, तर समाजातील सर्व लोकांनी केलेल्या बचतीचा म्हणजे एकूण बचत, समाजातील सर्व गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक म्हणजे एकूण गुंतवणूक, एका व्यक्तीला मिळालेल्या उत्पन्नाचा विचार न करता देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करणारी अर्थशास्त्राची जी शाखा आहे ती शाखा म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र होय, अशी हॅन्सन यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आहे. आणखी एक व्याख्या आहे प्राध्यापक कार्ल शॉपिरो नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या देखील अतिशय सोपी आहे. त्यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणारं जे शास्त्र ते शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. त्यांनी केलेली व्याख्या देखील अतिशय सोपी अशी व्याख्या आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे, अशा प्रकारची व्याख्या शॉपिरो नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्राच्या संदर्भात केलेली आहे. जुन्या सिलेबसमध्ये आणखी एक प्राध्यापक केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली व्याख्या देखील अतिशय सोपी अशी व्याख्या होती. त्यांच्या मते समग्रलक्षी अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी येत नाही तर परिमाणांच्या समग्राशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी येत नाही तर सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. आणि वैयक्तिक उत्पादनाशी येत नाही तर राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. अशा प्रकारची प्राध्यापक केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सांगितली. ती व्याख्या देखील अतिशय सोपी अशी व्याख्या आहे. त्याच्या पुढचा भाग आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, त्यामध्ये एक उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा पहिला अभ्यास विषय आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची आणि रोजगाराची पातळी कशी ठरते आणि या घटकांमध्ये कोणत्या कारणांमुळे आणि कसा बदल घडून येतो याचं प्रामुख्याने विवेचन स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी प्रामुख्याने
समग्र पुरवठा आणि समग्र मागणीच्या निर्धारक घटकांचा अभ्यास करावा लागतो आणि आणखी पुढे जाऊन उपभोग फलन आणि गुंतवणूक फलनाचा अभ्यास आवश्यक असतो. उपभोग फलन आणि गुंतवणूक फलनाचे विश्लेषण हा समग्रलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांताचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. तसेच व्यापार चक्राचा म्हणजेच अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या चक्राचा अभ्यास हा देखील उत्पन्न सिद्धांताच्या अभ्यासाचाच एक अनिवार्य भाग म्हणून ओळखला जातो. आणि या सिद्धांतात प्रामुख्याने उत्पादन, उत्पन्न व रोजगार पातळी यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो व स्थूल किंवा समग्र लक्षी आर्थिक चलाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी धोरणे प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुचवली जातात. म्हणून उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा पहिला अभ्यास विषय आपल्याला प्रामुख्याने सांगता येतो. दुसरा अभ्यास विषय आपल्याला सांगता येतो की सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यामध्ये कोणत्या कारणांनी चढ उतार होतात याचे विवेचन प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. भाववाढ आणि आर्थिक मंदी यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास प्रामुख्याने महत्त्वाचा ठरतो. आज जगातील बहुतांश देश भाववाढ आणि आर्थिक मंदीच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रात भाववाढ आणि आर्थिक मंदीची कारणे, परिणाम यांचे विश्लेषण करून त्यावर मात करण्यासाठी योग्य आर्थिक धोरणांची चर्चा प्रामुख्याने केली जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी या पद्धती संपूर्ण अर्थव्यवस्थेचे खूप मोठ्या अशा आर्थिक राशीमध्ये किंवा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने विभाजन केले जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा दुसरा अभ्यास विषय प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. तिसरा अभ्यास विषय आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सांगता येतो की आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा प्रामुख्याने तिसरा अभ्यास विषय आहे. म्हणजेच आर्थिक वृद्धी किंवा विकासाचे सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. प्रामुख्याने अविकसित देशांच्या संदर्भात तेथील दारिद्र्य आणि मागासलेपणा यांच्या कारणांचा अभ्यास करून या देशामध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण करणारे सिद्धांत या शाखेत विकसित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे विकसित देशांमध्ये वाढती उत्पादन क्षमता व तिचा पूर्ण व कार्यक्षम वापर या प्रश्नांचा अभ्यासही या शाखेत केला जातो. स्थैर्यासह आर्थिक वृद्धीचा वाढता दर हे उद्दिष्ट विकसित राष्ट्रांमध्ये कसे साध्य करता येते याचे विवेचन प्रामुख्याने या शाखेमध्ये केले जाते. म्हणून आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणून सांगितला जातो. आणि चौथा अभ्यास विषय आहे विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत. या शाखेमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नात समाजातील विविध घटकांचा विशेषतः प्रामुख्याने भांडवलदार आणि कामगार यांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण प्रामुख्याने स्थूललक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष मागणी निगडित करते. म्हणजेच यांच्या सापेक्ष वाट्यांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंड असेल, वेतन असेल, व्याज असेल, नफा असेल, हे उत्पादन घटकांनी केलेल्या कामाचे मोबदले आहेत. भूमीला खंड दिला जातो, श्रमिकाला वेतन दिलं जातं, व्याज भांडवलदाराला दिलं जातं आणि संयोजकाचा नफा
म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादन घटकांचे वाटे किंवा उत्पादन घटकांच्या वाट्यांचा सापेक्ष अभ्यास प्रामुख्याने या शाखेत केला जातो. त्याचबरोबर सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, चलनविषयक आणि राज्य वित्तीय धोरणे यांचा अभ्यास प्रामुख्याने या शाखेचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. म्हणून त्या ठिकाणी स्थूललक्षी अर्थशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे किंवा व्याप्ती आहे त्यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा पहिला अभ्यास विषय. नंबर 2 सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत आणि भाववाढ हा स्थूल अर्थशास्त्राचा दुसरा अभ्यास विषय. नंबर 3 आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत हा तिसरा अभ्यास विषय. आणि नंबर 4 विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. अशा प्रामुख्याने 4 अभ्यास विषय स्थूल अर्थशास्त्राचे प्रामुख्याने सांगता येतात. आणि म्हणून त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, स्थूल अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय एवढी माहिती आज आपण पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.